आपल्या सगळ्यांना माहितीच आहेत, पण प्रोफेशनल कपॅसिटीमध्ये त्या व्यक्तीचं काम खूप वेळेला आपल्याला माहित नसतं. सो मला असं वाटतं की हे मला सांगणं हे खूप भाग आहे. तर मी तुम्हाला सांगते की गेली 28 वर्ष अनुराधा सोशल फील्डमध्ये आहे. त्यापैकी 20 वर्ष व्यसनमुक्ती क्षेत्रात त्या काम करतायत. 15 वर्ष त्यांनी कृपा व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालक पदाची धुरा सांभाळली. त्यानंतर 2015 मध्ये एकदम वेगळं काम सुरू केलं, ते म्हणजे रेनबो डे केअर असं आजी आजोबांचं पाळणाघर सुरू केलं. मॅडम कधी एका जागी थांबत नाही, त्याच्यातली परत एक प्रगती म्हणून 2019 मध्ये डिमेन्शियाच्या लोकांकरता दुसरं सेंटर सुरू केलं. सोशल वर्क मध्ये अजून एक त्यांनी प्रोफेशनल कॅपॅसिटीमध्ये केलेलं काम म्हणजे फोर्ब्स मार्शलच्या बरोबर पिंपरी चिंचवड एरियामध्ये 2 वस्त्यांमध्ये आरोग्यासंदर्भात महिला आणि मुली जास्त वेळ काम करत आहेत. आरईबीटी रॅशनल बिहेवियर थेरपीच्या त्या ट्रेनर आहेत. खूप रेग्युलरली वर्कशॉप घेतात. रोटरी इंटरनॅशनलची पीस फेलोशिप त्यांना मिळाली होती आणि त्यांनी काही 3 महिन्याचा काळ परदेशामध्ये त्यासाठी घालवला. व्यसनाधीनता, पालकत्व, विवाहपूर्व आणि विवाहोत्तर या दोन्ही क्षेत्रामध्ये काउन्सिलिंग करणं हे तर त्यांचं खूप खूप वर्षांचं काम आहे. सोशल वर्कच्या कॉलेजेसमध्ये व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून त्या काम करतात. रिसोर्स पर्सन म्हणून सुद्धा अनेक कंपनीजमध्ये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये काम करतात. आणि आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचं जे माइंड जिम आहे त्याची सुरुवात 2.5 वर्षापूर्वी अनुराधाने केली. ही पूर्ण आणि आम्ही जसे आजी आजोबांबरोबर काम करतो तर लक्षात आलं की मेंदू त्यापैकी मशीन सारखा असतो आणि तो जर चालू नाही राहिला तर प्रकारे कसा उद्दीपित करावा, तो कशा कार्यरत ठेवावा, यासाठी मेंटल जिमची करकरे मॅडमनी सुरुवात केली. आज आपण त्याच्याचमुळे सगळेजण एकत्र भेटतो. तुम्ही सगळे आम्हाला भेटत नाही याचं खरंच आम्हाला खूप दुःख होतंय. आणि विषयाकडे करते. या महिन्याची थीम जी आहे की शरीर आणि मनाचं नातं. डॉक्टर कसं वागायचं ते खूप सांगितलं. लिलीने आपल्या प्रत्यक्षात उदाहरणांसकट दाखवलं बघा की मानसिक स्वास्थ्य जर ठीक नसेल, ताण असेल, तर तो शरीरावर कसा दिसतो. आता या महिन्याच्या उरलेल्या 2 भागांमध्ये सामाजिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य असे विषय आहेत. अनुराधा आपल्याशी आध्यात्मिक स्वास्थ्य या विषयावर बोलणार आहे. विषयाचं नावच डेंजर आहे, थोडा गहन आणि गंभीर वाटणारा विषय, पण आपला वक्ता अतिशय सक्षम असल्यामुळे ती आपल्याला हे सोपं करून छान उलगडून दाखवेल अशी मला खात्री आहे. कार्यक्रमाची पुढची सूत्र मी अनुराधा. सगळ्यांना माझा नमस्कार. माइंड जिम मध्ये सगळ्यांचं स्वागत. आजचा विषय जो आहे तो नेहमीच्या बोलण्यातला नाहीये, प्रयत्न जरूर करणार आहे तो विषय मांडण्याचा. बघूया कसा जमतोय, प्रयत्न नक्की करीन. तत्पूर्वी एक सगळ्यांना सूचना की आपापले ऑडिओ आणि व्हिडिओ प्लीज बंद ठेवा, म्हणजे विदाउट डिस्टर्बन्स आपल्याला हे सगळं ऐकता येऊ शकेल. तर आजचा विषय आध्यात्मिक स्वास्थ्य किंवा स्पिरिच्युअल वेलबिंग असा हा विषय आहे. तर हा विषय मांडताना सगळ्यात प्रथम मला असं वाटतं की मी हेल्थची व्याख्या आधी करावी की हेल्थ म्हणजे काय, आरोग्य म्हणजे काय. तर मेडिकल सायन्सनी केलेलं जी डेफिनेशन आहे ती म्हणजे की शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य म्हणजे आरोग्य, अशी त्यांनी ही डेफिनेशन केलेली आहे. ही डेफिनेशन केली आहे, त्याच्यामध्ये त्यांनी त्याच्यानंतर जे येतं ते मग आपण आध्यात्मिक स्वास्थ्य असं म्हणू शकतो. ह्या तिन्ही म्हणजे शारीरिक स्वास्थ्य काय किंवा मानसिक स्वास्थ्य काय याची जी उतरण आपल्याला दाखवली ती अनेक लोकांनी दाखवली, जशी कार्ल रॉजर्सनी दाखवली, मॅस्लॉनी दाखवली. त्याप्रमाणे आपण जसं येईल तसं ते आता पुढे कसं घेऊन जायचं ते बघूया. गेल्या 2 सेशनमध्ये जसं वैशाली म्हणली तसं आपण मानसिक, मेंदू आणि मनाचं शास्त्र पाहिलं आणि मनोकायिक आजार पाहिले.
आता हे जे काही मी बोलणार आहे, आजचा जो विषय मांडणार आहे, त्याच्यामध्ये आध्यात्मिकता कशी दिसते, तिथे काय काय गोष्टी असू शकतात, त्याच्यामधला समावेश कशा कशाचा होऊ शकतो, या गोष्टींविषयी मी बोलणार आहे. त्यातले पहिला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला एक प्रकारचं आकर्षण आहे त्या आध्यात्मिक जाण्याचं किंवा सेल्फ ऍक्च्युअलायझेशनचं एक आकर्षण आहे, एक ओढ आहे, आपल्याला मुळतच आहे, ती उपजतच आहे. हा, आणि आपण कित्येक आपल्या संत वाङ्मयामधनं सुद्धा बघितलंय बघा की एक मिनिट, हा, मला खूप डिस्टर्ब होत आहे. प्लीज आपापले ऑडिओ बंद करता का? प्लीज आपापले ऑडिओ बंद करा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तर आपल्याला त्याची एक ओढ असते. आपल्या संत वाङ्मयामध्ये सुद्धा पांडुरंगमय होणं, राममय होणं, कृष्णमय होणं, असं अनेक वेळेला आपण बघतो की त्या भगवंताची ओढ लागली आहे असं आपण म्हणतो बघा. आणि तीच ओढ, तीच आपल्याला लागलेली असते. आणि त्याचं आपल्याला लक्षात येत नाही, पण आपल्याला आपल्यामधलं चैतन्य, आपल्यामधली पॉवर, आपल्यापेक्षा कोणीतरी ग्रेट आहे का हे बघण्याची इच्छा हे आपल्यामध्ये आहेच आहे. गौतम बुद्ध त्याला एनलायटनमेंट म्हणतो, ख्रिश्चॅनिटीमध्ये त्याला स्पिरिट असं म्हणतात, आपला अद्वैत वेदांत ज्याला म्हणतो की आपण म्हणजे चैतन्य आहोत, अहम ब्रह्मास्मी असं आपण म्हटलं आहे. आणि हे सगळं आपण जेव्हा ऐकतो, बघतो, तेव्हा एक नॅचरली एक आपली उपजत ज्याला म्हणतो किंवा सहज अशी एक ओढ आपल्याला अध्यात्माची असतेच. मॅस्लो नावाचा एक तत्वज्ञानी माणूस होता. त्यांनी आपल्या या सगळ्या थेरीमध्ये गरजांची श्रेणी सांगितलेली आहे. त्यातल्या सगळ्यात खालच्या श्रेणीवरती शारीरिक गरजा त्यांनी सांगितल्या आहेत. त्याच्यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा, हवा, पाणी, ममत्व, सुरक्षा याचा समावेश होऊ शकतो. आणि ह्या शारीरिक गरजा आहेत त्या सगळ्यांसाठी सारख्या आहेत. म्हणजे तिथे गरीब, श्रीमंत किंवा अमुक जातीचा, तमुक जातीचा, अमुक रंगाचा, तमुक रंगाचा असा कुठलाच भेदभाव, जेंडर रिलेटेड भेदभाव असा नाहीये. त्या शारीरिक गरजा सगळ्यांसाठी सारख्या आहेत. नंतरची गरजांची जी श्रेणी त्यांनी सांगितली ती म्हणजे त्यांनी मानसिक श्रेणी सांगितली. त्या मानसिक श्रेणी सहजीवन, नातेसंबंध, इंटिमेट रिलेशनशिप, काहीतरी अचीव्ह करण्याची इच्छा, काहीतरी मिळवण्याची इच्छा, या गोष्टी त्यांनी त्याच्यात सांगितल्या. की आपला सेल्फ एस्टीम कसा चांगला राहील याच्यासाठी केलेले प्रयत्न, या गोष्टी त्याच्यामध्ये सांगितल्या. त्या मात्र सगळ्यांच्यासाठी भिन्न आहे. याचं कारण असं आहे की मानसिक, आपलं जे मन आहे, आपल्या ज्या मानसिक गरजा आहेत त्या आपल्या जडणघडणीवरती अवलंबून आहेत, आपल्या धारणांवरती अवलंबून आहेत, आपल्याला कसं वाढवलं गेलं, आपल्याला काय काय शिकवलं गेलं, आपल्या अनुभवातनं आपण काय शिकलो त्याच्यावरती त्या अवलंबून आहेत. त्यामुळे त्या व्यक्तिपरत्वे बदलत असतात आणि त्या बदलत राहतात. आणि त्याच्या पुढची जी गरज मॅस्लॉनी सांगितली ती म्हणजे आपली स्वयंपूर्ततेची गरज आहे, की आपण परिपूर्ण होण्याची गरज आहे, ज्याला आपण सेल्फ फुलफिलमेंटची गरजा असं म्हणतो. त्या सेल्फ फुलफिलमेंटच्या गरजेमध्ये आत्मभान ह्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. की मी कोण आहे, माझी ओळख काय, माझी जी कपॅसिटी आहे ती फुलेस्ट कशी वापरली असं तो म्हणतो. आणि तो मॅस्लो असं म्हणतात की ही एक इनेट टेंडन्सी आहे जाण्याची, ही एक काय म्हणतो असं तो म्हणतो, उपजत अशी प्रवृत्ती आहे असं तो म्हणतोय. आणि ही जी उपजत अशी प्रवृत्ती असेल तर त्याचे वेध आपल्याला नक्कीच लागलेले असतात. आणि ते वेध आपल्याला कसं असतं बघा, की आपण खालच्या दोन म्हणजे शारीरिक आणि मानसिक गरजा भागवता इतके थकून जातो की संसाराचा सगळा राडा, संसाराच्या जबाबदाऱ्या, मुलं बाळ, त्यांची शिक्षण, आपल्या काही हौशी मौजी मजा करणं, हे सगळ्यामध्ये जबाबदाऱ्या जेव्हा संपत येतात
तेव्हा आपल्याला ती तिसरी जी गरज आहे ती डोकं वर काढायला लागते. आणि मग कदाचित लोक असं म्हणतात बहुतेक की रिटायरमेंट नंतरच अध्यात्म करायचं असतं, असं काहीतरी लोक म्हणतात. तर खरं तर तसं नाहीये. अध्यात्म हे आपलं दैनंदिन जीवन आहे. म्हणजे मी म्हणजे अध्यात्म आहे. खरं तर माझं वागणं म्हणजे अध्यात्म आहे. माझे नातेसंबंध म्हणजे अध्यात्म आहे. आणि हे दैनंदिन आपल्या लाईफ मध्ये डेली रुटीन मध्ये दिसतं बघा. आणि त्यालाच आपण खरं तर अध्यात्म असं म्हणतो. ते इतकं वैयक्तिक आहे, ते ग्रुपमध्ये खरं करायची ती गोष्टच नाहीये. ते आपल्यामध्येच आपला शोध घेण्यासाठी ग्रुपची आवश्यकता नाहीये. किती खोलवर आपल्याला जाता येईल आपल्यामध्ये. खरं तर ना, कुठेही खोल जायची झालं ना तर भीती वाटते आपल्याला. आणि ही भीती का वाटते माहितीये का? ही भीती वाटते की आपण त्या जातच नाही. वर जे काही आहे ते हातपाय मारत राहतो, आठवरच खुश होऊन राहतो. पण खरं तर तळामधलं जे काही संपत आहे, जे काही साधनं आहेत ती आपल्याला कधी दिसतच नाही. आणि हा जो आध्यात्मिक प्रवास आहे तो आत खोल खोल जाण्याचा आहे. एक गोष्ट सांगते तुम्हाला. एक माणूस होता, एका पेटीवरती बसून भीक मागत होता. आणि जाता येता त्या माणसांकडे काहीतरी पैसे मागायचा, अन्न मागायचा. एक माणूस त्याच्या समोरनं जात होता. त्याच्या नेहमीच्या पद्धतीने त्यांनी त्याच्याकडे काहीतरी मागितलं. तर तो माणूस म्हणला, मला खरं तर माझ्याकडे तुला देण्यासारखं काहीच नाही. मला एक कुतूहल म्हणून मी प्रश्न विचारतोय की तू ह्या पेटीवर किती वर्ष बसलायस? तर तो माणूस म्हणला की मी आता जसजसा इथे बसलोय, म्हणजे जवळजवळ 15-20 वर्ष मी इथे बसूनच भीक मागतोय. त्या पेटीवर मी बसलोय त्याला एक 15-20 वर्ष तरी झाली असतील. तर तो माणूस त्याला म्हणाला, तू ही पेटी कधी उघडून पाहिलीस का रे? तर तो म्हणला, कधी गरजच नाही वाटली उघडून बघण्याची. तर तो म्हणतो, आज बघतोस का ती उघडून पेटी? तर तो म्हणतो, हो बघतो की, त्याला काय झालं. म्हणून तो भिकारी त्या पेटीवरनं उठतो, ती पेटी उघडतो आणि त्याच्यामध्ये इतकी संपत्ती, इतकं सोनं नाणं असं भरलेलं असतं. आणि हा माणूस त्याच पेटीवर बसून, आता आपलंही कुठेतरी असं होतंय का की आपल्या आतच खूप मोठा खजिना आहे आणि आपण मात्र अतिशय बरोबर पोकळ अशा काहीतरी गोष्टी करून त्याच्यातच समाधान मानतोय, असं काही आपलं होतंय का? तर कमिंग बॅक टू परत, की ही एक वैयक्तिक बाब आहे. ती ग्रुपनी करण्याची ऍक्टिव्हिटी नाही. तुम्ही ग्रुपनी ऍक्टिव्हिटी करण्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही, पण ती अध्यात्माची ऍक्टिव्हिटी नाही. अध्यात्म ही एकट्याने करण्याची ऍक्टिव्हिटी आहे. स्वतःचा शोध. कार्ल रॉजर्स कायम असं म्हणायचे की तुम्हाला तुमच्याशिवाय जास्त कोण ओळखू शकेल? तुम्हीच तुम्हाला खरं तर ओळखू शकता. तुम्हीच तुम्हाला खरं तर जास्त जाणू शकता. तर ही अध्यात्म ही स्वतःला जाणण्याची गोष्ट आहे. स्वतःला जास्त उन्नत करण्याची गोष्ट आहे. त्यामुळे ती वैयक्तिक आहे. ती आपल्या दैनंदिन आयुष्यात दिसते, ती आपल्या रोजच्या व्यवहारात दिसते, ती आपल्या नातेसंबंधांमध्ये दिसते. तर ते काही आपल्यापासून वेगळं नाहीये. आपलं जे डेली रुटीन आहे त्याच्यामध्ये ते सतत रिफ्लेक्ट होत असतं. जी लोक अध्यात्म वेगळं करतात ती आणि आपलं वागणं, आपलं दैनंदिन जीवन हेच खरं तर अध्यात्म आहे. एक मूर्तिकार असतो आणि त्या मूर्तिकाराला एक दगड असतो आणि त्याच्याबरोबर त्याचा मित्र असा म्हणतो की आता तुला मूर्ती त्या दगडावरती तू आधी काढून घेणार आहेस का आणि मग ती मूर्तीतला बाजूचा दगड काढणार आहेस का? तर तो म्हणतो, अरे नाही, मला मूर्ती त्या दगडात दिसतीच आहे. मी आता फक्त बाजूचा कचरा, म्हणजे बाजूचं जे अनवॉन्टेड गोष्टी आहेत त्या फक्त काढणार आहे. ज्या नको आहेत त्या काढणार आहे. मूर्ती ऑलरेडी तिथे आहेच आहे. तसंच आपलं कुठेतरी आहे का की आतमध्ये, माझ्या आतमध्ये ते चैतन्य, ते ब्रह्म, तो कॉन्शियसनेस, ते सगळं आत आहेच आहे. पण बाजूचा जो पसारा आहे, बाजूचा जो कचरा आहे त्याच्याकडे मला लक्ष देताच येत नाहीये. किंबहुना त्या कचऱ्यालाच मी स्वतः समजतेय की काय, मी म्हणजे तो कचरा आहे असं समजतेय की काय, असंही कुठेतरी व्हायला लागलंय. ते जे चैतन्य आहे ते खरं आत आहेच आहे. तर त्याचा शोध आपल्याला खरं घ्यायचा आहे. म्हणजे मी थोडक्यात आता काय सांगितलं, अध्यात्म हे वैयक्तिक आहे. ते दैनंदिन जीवनाचा आपल्या भाग आहे. डे टू डे लाईफ मध्ये ते दिसतं, आपल्या नातेसंबंधातनं दिसतं. नातेसंबंध आपला आरसा आहे पहा.
तुम्हाला लोक जसे वागतात, आपल्याशी जसे वागतात, तो माझा आरसा आहे. मी कधी माझी बॉडी लँग्वेज, माझं त्यांच्याकडचं असणारं इमोशनल देवाणघेवाण, माझं नॉन व्हर्बल कम्युनिकेशन, हे कुठेतरी असं झालंय का की लोक माझ्याशी असे वागतायत, याचा एक शोध घेणं आहे. तो आपला आरसा आहे खरं तर. आणि तेच खरं तर रिफ्लेक्ट होत राहतं, तेच खरं तर दिसत राहतं. त्यामुळे अध्यात्म आपल्यापेक्षा वेगळं नाही. आपणच खरं तर अध्यात्म आहोत, तेच शोधायचंय, तेच चैतन्य आता आपल्याला शोधायचंय. तर मी मगाशी म्हणलं तसं बाकीचा पसारा काढायचा आहे, तर तो आता कसा काढणार आपण पसारा? काय काय गोष्टी आपल्याला त्याच्यासाठी कराव्या लागतील? तर त्याचे काही एक 7-8 मुद्दे मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर त्यातला पहिला मुद्दा असा आहे, तो म्हणजे सेल्फ अवेअरनेस, ज्याला आपण म्हणतो की स्वतःची जाणीव असणं. आणि ही स्वतःची जाणीव करून घेणं, स्वतःची जाणीव असणं, ही फार महत्वाची गोष्ट अशा अर्थी आहे की मी मला ओळखलंय का? मी मला बघितलंय का? माझ्या धारणा काय आहेत? माझ्या भावना कुठे जातात? मला मला एखाद्याविषयी, मी एखाद्याला सहज असं म्हणू शकते की ती जेलस आहे, ती एनव्हियस आहे, तिला ईर्ष्या आहे. हे मला कसं कळलं हो, की त्या व्यक्तीला ईर्ष्या आहे? हे मला कसं कळलं? जोपर्यंत मी त्याचा अनुभव, जोपर्यंत काय ते मला कसं कळलं की आपले आपले मोबाईल ऑडिओ आणि व्हिडिओ प्लीज बंद करा, आवाज फाटतो. आपला आपला ऑडिओ, प्रशांत ठकार, आपला ऑडिओ आणि व्हिडिओ बंद करा प्लीज. आणि तेजस्विनी पुराणिक, आपला ऑडिओ बंद करा प्लीज. बंद करा ऑडिओ आणि व्हिडिओ. मॅडम प्लीज बंद कर ऑडिओ आपला. तर हे आपल्याला कसं कळतं की आपण जेलस आहोत, आपण किंवा ती व्यक्ती जेलस आहे? जोपर्यंत मी त्याचा अनुभव घेतलेला नाहीये, जेलसी म्हणजे काय हे मला कसं कळलं? त्यामुळे मी ह्या सगळ्या भावना, माझ्या ह्या सगळ्या धावनांना मी जात असते, तेव्हा मला कळतं की दुसऱ्याच्या भावना काय आहेत. तर मग मला मला दुसऱ्यांपासून वेगळं काढणं, मी वेगळी नाहीये, हा एक समज, ही जी धारणा माझी आहे, तिला खोडून काढणं, हा सेल्फ अवेअरनेस आहे. मी इतरांसारखीच आहे. जेव्हा आपण चैतन्याचा विचार करतो, जेव्हा भावनांचा विचार करतो, जेव्हा शारीरिक सगळ्या गरजांचा विचार करतो, तेव्हा आपण कुठे वेगळे आहोत? आपण कुठे उच्च नीच आहोत? आपण एकसारखे आहोत सगळे. आणि ह्याचीच जाणीव असणं, यालाच आपण खरं तर सेल्फ अवेअरनेस असं म्हणतो. पण त्याची जाणीवच बहुतेक वेळा नसते. सगळा आटापिटा, सगळा अट्टहास, मी किती वेगळी आहे, मी किती चांगली आहे, मी दुसऱ्यांपेक्षा किती भारी आहे, हे दाखवण्यातच असतो. आणि तो एक माझ्या इगोचा पार्ट आहे, माझ्या अहंकाराचा तो भाग आहे की आमच्याकडे असं नसतं, हे खूप दाखवायचं असतं. आता अध्यात्माविषयी मी बोलतेय म्हणून आता आम्ही अध्यात्माला लागलोय, किंवा आता आम्ही गीता वाचतो, किंवा आता आम्ही दासबोधाच्या परीक्षा देतो. हे जे आहे ते मी वेगळं काहीतरी करतीये, हा दाखवण्याचा अट्टहास आहे, हा दाखवण्याचा आटापिटा आहे. खरी गोष्ट अशी आहे, आपण सगळेजण सारखे आहोत. आणि अवेअरनेस, ते जे ज्ञान आहे, ते ह्याचंच आहे की मी वेगळी नाहीये. तर सुरुवात आपण सेल्फ अवेअरनेस पासून केली पाहिजे की मला कळतंय का मी कोण आहे? मला कळतंय का की माझ्या भावना कशा जातात? मला कळतंय का की माझ्यातल्या कमतरता कशा आहेत? आमचे एक सर कायम असं म्हणायचे की आपल्याला आपली डिसऑर्डर कळली ना की आपण ऑर्डरमध्ये येतो. तर ह्या ज्या डिसऑर्डर्स ज्या आहेत माझ्यातल्या, त्या मला कळायला लागल्या, त्यातल्या त्रुटी, कमतरता मला कळायला लागली की मला ऑर्डरमध्ये येणं खूप सोपं जातं. मग माझी एक ऑर्डर तयार होते, मग मला समजायला लागतं, त्याची जाणीव होते. ह्या जी सेल्फ जाणीव, सेल्फ अवेअरनेस जो आहे, त्याच्यासाठी 4 गोष्टी फार महत्वाच्या आहेत मला असं वाटतं. की आधी बघा, मग निरीक्षण करा, आणि मग अंडरस्टँड करा, मग समजवून घ्या, आणि मग ते स्वीकारा. समजवून घेणं ही फार मोठी व्हॅल्यू आहे. आपल्याला समजणं ही खूप मोठी एक मूल्य आहे ते. तर ते समजावून आपण आपल्याला आणि आपण इतरांना घेऊ शकलो तर ते आध्यात्मिकतेकडे जाण्याचं एक पाऊल आहे असं मला वाटतं. तर हे समजावून घेतलं पाहिजे. तर वॉच, ऑब्झर्व, अंडरस्टँड
अँड ॲक्सेप्ट या 4 गोष्टी आपल्या सेल्फ अवेअरनेससाठी फार जरुरी आहेत असं मला वाटतं. तर ही अवेअरनेसची गोष्ट झाली. दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे की मला माझ्या आयुष्याला काही हेतू आहे का? मी जिवंत का आहे? काय करण्यासाठी मी जिवंत आहे? माझा मी जे करतो आहे माझ्या हिताचं आणि माझ्या आजूबाजूच्या लोकांच्या हिताचं आहे का? का काहीच उद्देश नाहीये, काही हेतूच नाहीये आयुष्याला? म्हणजे खाणं, पिणं, मजा करणं, ऐश करणं हा हेतू आहे का? बरं तो असायलाही हरकत नाही. पण त्यातून समाधान आहे का? त्यातून मला समाधान मिळतंय का? तर ह्या माझ्या आयुष्याच्या हेतूकडे पाहणं. मला आमचे सर कायम मला म्हणायचे की माणसाला काय हवं असतं अल्टिमेटली? हा तर 4 गोष्टी हव्या असतात. तर एक प्रसन्नता हवी असते, एक आनंद हवा असतो, शांतता हवी असते आणि आपल्याशी लोकांना सहृदयतेने वागावं असं लोकांना वाटत असतं. 4 गोष्टी हव्या असतात खरं तर. म्हणजे आयुष्याचा हेतू जर का म्हणला ना, तर खरं तर हाच आहे की मला शांतता हवी आहे, मला समाधान हवंय, मला प्रसन्नता हवी आहे. हाच असू शकतो खरं तर. पण तिथपर्यंत आपण कदाचित पोहोचत नाही. पण जे काही आपण हेतू म्हणून ज्याच्या मागे धावतो, त्यातून आपल्याला समाधान जर का मिळत असेल, तर जरूर तो हेतू अगदीच जरूर बघावा. त्याच्याकडनं त्याच्या दिशेने जावं. बरेचदा काय होतं माहितीये, आपला हेतू वेगळ्याच ठिकाणी असतो आणि आपण भलत्याच गाडीत बसलेले असतो. म्हणजे जर का मला नाशिकला जायचं असेल, तर मला कोल्हापूरच्या गाडीत बसून कसं चालेल? मला नाशिकच्याच गाडीत बसावं लागतं. तरच मी त्या अ, आपल्या नाशिकपर्यंत पोहोचू शकते. अदरवाईज मी तिथनं पोहोचू शकत नाही. त्या गाडीपर्यंत पोहोचू शकत नाही. आपल्याला आपल्या पूर्वग्रहांपासून पण लांब राहावं लागतं. तर मगच मला माझा हेतू क्लिअर होतो. एक गोष्ट सांगते तुम्हाला, मी बजाज ऑटोमध्ये काही काळाकरता एक रिसोर्स पर्सन म्हणून जायचे. आणि जेव्हा तिथे जायचे, तेव्हा मी कुठल्यातरी माझ्या कलीगसाठी एकदा अशीच बाहेर उभी होते आणि एक झाडू पोछा करणारा माणूस स्वीपर तिथे होता आणि तो आमचा कॅरिडोअर जो आहे, तो खूप छान पद्धतीने पुसून घेत होता. आणि तो इतका मन लावून त्याच्यामध्ये अतिशय तल्लीन होऊन तो ते पुसत होता आणि मी ते बघत होते. आणि ते झाल्यानंतर मी त्याला म्हणलं, "किती हो तुम्ही एक मन लावून हे काम करताय?" तर तो म्हणला, "काय आहे मॅडम, आता तुम्ही इकडनं बघा, तो जो कॉरिडॉर मी पुसलाय, कसा मस्त चकाचक दिसतोय ना?" तर ते ऐकून मी खरं खजील झाले. मी म्हणलं, "अरे वाह! हा किती स्वतःच्या कामामध्ये केवढा अर्थ, केवढं मन लावून ते काम करतोय." आणि आपल्या कामामध्ये अर्थ प्राप्त होईल किंवा आपल्या कामाचा अर्थ आपल्याला कळेल, याच्या इतकी चांगली गोष्ट नाही. जर का हेतू स्पष्ट असेल, तर आपल्या प्रत्येक कामाला अर्थ प्राप्त होतो. आणि तो अर्थ म्हणजे विक्टर फ्रँकल कायम असं म्हणतो, की फाइंडिंग मीनिंग इन द वर्क हे फार महत्वाचं आहे, की माझ्या प्रत्येक कामामध्ये अर्थ प्राप्त करणं, अर्थ किती अर्थपूर्ण ते मी करतोय. म्हणजे साधा स्वयंपाक जरी करायचा झाला, तरी मी तो किती मजेने करतेय, किती आनंदाने करतेय, किती सहजतेने करतेय, हे खूप महत्वाचं आहे. का मी चिडचिड करून करते? किती कामं आपण चिडचिड करून, करायची करून, त्याच्या क्वालिटीकडे न बघता करत राहतो, रेटत राहतो. हे सगळं आपण पाहिलं पाहिजे, म्हणजे आपल्याला आपल्या आयुष्याचा हेतू क्लिअर होऊ शकेल. तर दुसरी म्हणजे सेल्फ अवेअरनेस नंतर पुढची गोष्ट अशी आहे, की आपल्या आयुष्याला काही पर्पज आहे का? आपल्या आयुष्याला काही हेतू आहे का? आपलं आयुष्य मिनिंगफुल आहे का? त्यातला अर्थ आपल्याला कळतो का? हे बघितलं पाहिजे. तिसरी गोष्ट अशी आहे, की तुम्ही मुक्त आहात का? मला ही मुक्त असणं ही फार महत्वाची गोष्ट वाटते. आपण इतके चौकटीत बांधले गेलेलो लोक आहोत. हां, आपण आपल्याला मुक्तच केलेलं नाहीये. आणि मुक्ती जर का नसेल, तर आपण कुठे ते आपल्या चैतन्यापर्यंत पोहोचणार आहोत? कुठे ते शोधणार आहोत? आपण किती बांधले गेलोय. हां, समजा जर का तुम्हाला जखडवून ठेवलंय, कुठेतरी तुम्हाला बांधलंय आणि तुम्हाला सांगितलंय, "जा काय हवं ते तुम्ही करा, जिथे जायचं तिथे तुम्ही जा." तर तुम्ही जाऊ शकता का? कारण तुम्हाला तो बांधून ठेवलेला आहे. तर तुम्हीच तुम्हाला किती ठिकाणी बांधून ठेवलेत बघा. हां, पहिली गोष्ट आपण रूढींमध्ये बांधले गेलोय. रूढी, परंपरा, आपला धर्म, आपले पूर्वग्रह, आपल्या धारणा, आपल्या भावना यातनं आपण किती बांधलो गेलोय ना, किती आपण आपल्याला जखडून ठेवलेलं आहे.
आणि मग मी मुक्ती या गोष्टी खूप दूरची गोष्ट आहे ना ती. आणि त्या सोडा म्हटलं तर मला त्या सुटत नाहीत. मला त्या पकडून ठेवाव्या लागतात. आणि या रूढी, परंपरा, धर्म यांना मी जी बांधून घेतलंय ते कसं आहे ना माहितीये, एक माणूस असतो, त्यांनी झाडाला पक्क घट्ट पकडलेलं असतं आणि तो म्हणतो, काय करू ना, हे झाडच मला सोडत नाहीये. काय करू ना, हे झाडच मला सोडत नाहीये. मग तिकडनं एक शहाणा माणूस येतो आणि तो म्हणतो, राजा तू त्या झाडाची मिठी सैल करतोस का? म्हणजे तुला झाड सोडेल. आणि मग त्याला कळतं, अरे मीच किती घट्ट धरून ठेवलंय. मलाच कसं फ्रीडम नाहीये. मीच कसं स्वतःला जखडून टाकलेलं आहे. आणि हे जखडून टाकणं हे मुक्तीपासनं खूप लांब जाणं आहे, फ्रीडमपासनं खूप लांब जाणं. जर का मी मुक्त नाहीये, जर का मी फ्री नाहीये, मी स्वतःला बांधून घेतलेलं आहे, तर मला माझ्यातलं चैतन्य कसं कळणार? कारण मला नाहीच कळणार ते, आणि मला ते फाइंड आउट पण नाही करता येणार. मग आयुष्यभर या या बेड्यांमध्ये मी राहणार आणि मी म्हणणार की मला बेड्या घातल्या गेल्यात. खरं तर त्या मीच माझ्या घालून घेतलेल्या आहेत. हे लक्षात ठेवायला पाहिजे. तर तिसरी गोष्ट आहे म्हणजे मी मुक्त आहे का? हं. आपण बांधलो गेलोय हे समजायला लागलं की आपण मुक्त व्हायला लागू. मी मगाशी जसं म्हटलं तसं डिसऑर्डर समजायला लागली की आपण ऑर्डरकडे जायला लागतो. तसंच मी बांधली गेलीये, मी मलाच बांधून टाकलंय, हे जेव्हा समजायला लागतं तेव्हा मी मुक्त व्हायला लागते. मुक्त होणं हे खूप गरजेचं आहे. फ्रीडम शिवाय काही नाही. हा, फ्री होणं, फ्री म्हणजे फ्री मुक्त असण्याचा स्कोपच एवढा मोठा आहे. एवढं मोठं म्हणजे सगळा आकाशा एवढा स्कोप आहे तो, आणि समुद्र एवढा स्कोप आहे तो, आणि मुक्ती तेवढी. हा, बरोबर आहे ना, ते मुक्त होणं खूप गरजेचं आहे. चौथी गोष्ट आपण असं बघूया की मी डिटॅच्ड राहू शकते का? माझी आसक्ती मी कमी करू शकते का? ज्या ज्या वस्तूंना, जागांना, माणसांना तुम्ही माझं असं म्हणता, तिथे तिथे तुम्ही त्या लोकांना चिकटलेले आहात. तिथे तिथे ती आसक्ती आहे. तिथे तिथे ती अटॅचमेंट आहे. आणि ही जी अटॅचमेंट आहे, जिथे अटॅचमेंट आहे तिथे घर्षण पण आहे. त्यामुळे ते घासलं जाणारच आहे. हा, आणि गौतम बुद्ध ज्याप्रमाणे म्हणतात, सर्व दुःखाचं मूळ हे अटॅचमेंटमध्ये आहे. मी एका माझ्या ग्रुपवरती एक कविता टाकली होती, आणि त्या कवितेमध्ये माझ्या एका मैत्रिणींनी एक कॉमेंट लिहिली होती त्याच्यावरती की अगं कविता खूप छान आहे, पण फारच बाई विरक्तीकडे जाणारी आहे. मला हा पण एक अर्थ तुम्हाला सांगावासा वाटतो. विरक्ती म्हणजे निरस आयुष्य नाहीये. हा, विरक्ती म्हणजे संन्यास घेऊन जाणं नाहीये. विरक्ती ही खूप छान गोष्ट आहे खरं तर. विरक्ती हा वानप्रस्थाश्रम आहे खरं तर. आणि ती खूपच सुंदर गोष्ट आहे, कारण विरक्तीमध्ये आपण वर्तमानात आहोत. स्पॉन्टॅनिटी घालवत नाही आहोत. आपण मजा करणं किंवा उपभोग घेणं हे कमी नाही करत आहोत. फक्त आपल्याला गुंतून पडायचं नाहीये त्याच्यात, किंवा अजून पाहिजे नावाचा रोग लावून घ्यायचा नाहीये. आसक्तीमध्ये अजून पाहिजे नावाचा एक रोग आहे. अजून पाहिजे, किती पाहिजे माहिती नाही, पण अजून पाहिजे. हा, मला माझा मुलगा लहानाचा मोठा होतो, मोठ्याचा लग्न होतं, लग्नातनं त्याला मूल होतं, त्याचं परत ते होतं, किती किती बघायचंय. कालच आमच्या नात्यांमध्ये एक मला कळलं की एका आमच्या 65 वर्षाच्या नात्यातल्या बाईंना कॅन्सर झालाय. आणि त्यांच्या मुलीशी मी काल बोलत होते, तेव्हा मला ती म्हणली की अगं मावशी, मी तुला सांगते की आई इतकी समाधानी आहे. ती म्हणली की मला 65 वर्षाचं आयुष्य कुठलाही आजार न होता मिळालं, याच्यासाठी मी देवाची ऋणी आहे. आणि आता काही ना काहीतरी मला होणारच आहे. तर हा कॅन्सर मला आला आहे, तर इट्स ओके, ते ठीक आहे. मला कुठलीही ट्रीटमेंट कॅन्सरसाठीची घ्यायची नाहीये, पण मला लवकरात लवकर यातनं मुक्ती मिळावी, यातनं बाहेर पडता यावं, एवढीच माझी देवाकडे प्रार्थना आहे. हे हे ह्याच्यापेक्षा वेगळं काय आहे अध्यात्म? सांगा ना. ह्याच्यापेक्षा वेगळं काय आहे? किती आपल्याला हवंय, किती पाहिजे, किती काय काय अजून बघायचंय, आणि किती बघायचंय, त्याला काही सीमाच नाहीये. हा, मग ही जी डिटॅचमेंट आहे ती फार चांगली आहे. त्याच्याकडे एक आपल्याला म्हणजे अळूच्या पानावर जसा पाण्याचा थेंब असतो, म्हटलं तर आहे, म्हटलं तर पडला, तशी माझी ती अवस्था आहे. आणि हे मला बघता येणं, हे जाणवणं, आणि त्यातनं हळूहळू अलिप्ततेकडे जाणं, हे खूप सुंदर आहे. हा प्रवास खूप चांगला आहे.
याचं भान आपल्याला ठेवायला पाहिजे आणि सगळ्यातनं बाहेर यायला पाहिजे. आणखी एक मी उदाहरण सांगते तुम्हाला आसक्तीचं. सध्या जी नवीन प्रकारची लग्न होतात ना, दिवसाचं ते लग्न असतं, मोठं इलॅबोरेट मॅरेज असं त्याला म्हणतात. आणि त्याच्यामध्ये मग सर्व काय मुलांचे आई वडील, मुलींचे आई वडील हे त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग असतो त्यांचा. नाच गाणी या सगळ्या ह्याच्यामध्ये खूप सक्रिय असा सहभाग असतो. आणि ते जेव्हा आपण बघतो तेव्हा असं वाटतं की यातला नवरा मुलगा कोण आहे आणि नवरी मुलगी कोण आहे. इतकं नटणं, इतकं हे करणं मी समजू शकते त्या वयामध्ये त्या मुलामुलींनी ते करणं. पण त्यांच्या आई-वडिलांनी, पेरेंट्सनी हे सगळं जेव्हा बघितलं जातं, तेव्हा असं वाटतं, की ह्या सगळ्या लपलेल्या आपल्या इच्छा, या सगळ्या आकांक्षा, ह्या अशा रूपाने कुठेतरी बाहेर पडतात का? की माझं संपतच नाही. एका लग्नात मी गेले होते, त्या बाईनी जिथं म्हणून दागिने घालता येणं शक्य आहे, तितके दागिने घातले होते. आणि खरंच मला कळलंच नाही की आपण जिच्यासाठी लग्नाला गेलोय तीच बाई आहे का? आणि मी एक क्षण ओळखलं पण नाही तिला. म्हणलं अरे बापरे! नखशिखांत ज्याला म्हणतो. आणि मी तिला म्हणलं की अरे वाह! म्हणलं केवढे तू छान नटली आहेस असं मी तिला म्हणलं. तर ती म्हणली, हाच एक दिवस असतो ना हे सगळे दागिने घालून मिरवायचा आणि म्हणून मग मी ते घातलेत दागिने. मग नंतर मी विचार केला तेव्हा असं लक्षात आलं माझ्या, की ह्या ज्या इच्छा, आकांक्षा ज्या आहेत, ही जी आसक्ती आहे दागिन्यांची, पैशाची, झालं तर सगळे सोहळे, समारंभ करण्याची, ही कधी थांबेल? कधी त्यातनं आपण अलिप्त होऊ? तर हा पण एक बघण्याचा भाग आहे. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे अर्थातच. आणि हौसेला अर्थातच मोल नसतं, त्यामुळे केलं जातं. पण यातनं हळू का विना आपण अलिप्त होणं किंवा ती आसक्ती कमी करणं हे एक पाऊल आपल्याला आध्यात्मिकतेकडे जाण्यासाठी आहे. पुढचं जे आहे की आपण आता म्हणलं की डिटॅचमेंट, ही अटॅचमेंट जी आहे ती, मी तुम्हाला सांगत होते की डिटॅचमेंट व्यक्तीमध्ये आहे ते नीरस नाहीये, याच्यावरती खरं तर सगळ्यांनी विश्वास ठेवला पाहिजे. एक माणूस असतो, तो एका साधूकडे जातो आणि साधूला म्हणतो की मी फार कंटाळलोय म्हणतो, की माझं आयुष्य खूप बेकार चाललंय आणि काहीच मिळत नाही माझ्या आयुष्याला आणि काय करावं समजत नाही मला. तर तो माणूस म्हणतो, अरे माझ्याकडे सुद्धा तुला देण्यासारखं काहीच नाहीये, पण एक दगड आहे माझ्याकडे. तो बघ तुला काही उपयोगी पडतोय का? तो माझ्या झोळीत असाच पडून राहिलाय. तर त्या तो माणसाला तो साधू तो दगड देतो आणि तो दगड घेऊन तो माणूस निघून जातो. कालांतराने त्याच्या असं लक्षात येतं, की तो दगड म्हणजे परीस आहे. आणि तो परीस आहे कारण तो ज्या लोखंडाच्या वस्तूला तो दगड लागतो, ती सोन्याची व्हायला लागते. आणि हा माणूस भयंकर श्रीमंत होतो. त्याला खूपच श्रीमंती दिसायला लागते आणि श्रीमंती बरोबरची सगळी दुःख, सगळी जी काही असमाधान, हे सगळं पण त्याला दिसायला लागतं. आणि तो म्हणतो, की "अरे, मी आधीचा होतो तो जास्त चांगला होतो. या दगडाने फार मोठा घोळ केलाय." मग तो परत त्या जादूकडे येतो आणि तो म्हणतो, "तुम्ही जो मला दगड दिलाय ना, तो परीस आहे खरं तर. आणि त्या परीसामुळे मी खूप श्रीमंत झालोय. पण जे आधीचं माझं आयुष्य होतं ना, ते जास्त बरं होतं असं मला वाटतंय. तर मला कळत नाही आता मी काय करू?" तर साधू म्हणतो, "तू ठरव बाबा काय करायचं आता." तर तो तिथनं निघतो आणि तो समुद्रात तो परीस फेकून देतो. आणि तो म्हणतो, "मला माझं आपलं साधन समाधानीचं आयुष्य बरं आहे. मला ह्या सगळ्या दुःखाने, या क्षणिक आनंदाने भयंकर दुःख दिलंय." असं म्हणून तो ते टाकून देतो. तर ही ती त्या माणसाची कथा आहे. क्षणिक आनंदाच्या मागे किती जायचं, क्षणिक आनंद परत असावा हे वाटणं, यालाच आसक्ती असं म्हणतात. तर त्याच्यामध्ये आपण किती बुडायचं हे ज्याचं त्यांनी ठरवायचं आहे. पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे आपण इंटिग्रिटी विषयी बोलूया, की आपण एकसंध आहोत. आपण अखंड आहोत का? का आपण तुकड्या-तुकड्यामध्ये आहोत? मी तुम्हाला समजा 2 त्रिकोण दाखवले आणि एक त्रिकोण जो आहे तो डॉट्सनी केलेला त्रिकोण आहे. तो त्रिकोणासारखा दिसतोय आणि एक जो त्रिकोण आहे तो कंप्लीट त्रिकोण आहे. तर जो डॉट्सनी, रेघारेघांनी केलेला जो त्रिकोण आहे, तो तुम्ही म्हणाल तो त्रिकोणासारखा दिसतोय, पण तो त्रिकोण नाही. आणि जो संपूर्ण त्रिकोण काढलाय तो पूर्ण त्रिकोण आहे. आपलं पण असंच आहे का बघा?
की आपण त्या डॉट्स मध्ये जगतोय का, की मी अनेक भूमिका करत असते, मी अनेक गोष्टी करत असते आणि त्या भूमिकेनुसार मी वागते, जशी परिस्थिती येईल तशी मी वागते. म्हणजे मी तुकड्यात वागतीये का, आणि मग मी त्यालाच म्हणतीये का की ती मी आहे म्हणून. हा जो तुकडा आहे, हा तुकडा त्या त्या परिस्थितीनुसार वागणारा आहे का. म्हणजे आपण असं म्हणतो ना, खूप लोक ह्याला खूप चांगलं पण म्हणतात बरं का, की जशी परिस्थिती येईल तसं माणसानी वागावं. ह्याला एक आपल्या समाजामध्ये चांगलं स्थान पण आहे, की बघा कसा परिस्थितीनुसार वागतो. पण मला कायम असं वाटतं, की आपण ते तुकड्यामध्ये वागतो का. मग माझी अखंडता कुठे आहे. हा, मग मला माझी जी व्हॅल्यू सिस्टीम आहे, माझी जी मूल्य आहेत, ती कुठे गेली आहेत सगळी. त्यानुसार आपण नाही का वागू शकत. कारण मी एक माणूस म्हणून जेव्हा बघते आणि दुसऱ्या व्यक्तीला जेव्हा माणूस म्हणून बघते, तेव्हा मी माणूस म्हणून त्याच्याशी वागते. माझं नातं त्याच्यानंतर येतं खरं तर. आणि मग मी सुरुवातीला माणूस म्हणून जर का वागले, तर मी नात्यातलं जे सीमितपणा आहे, जे बंधनं आहे, नात्यातला जो कोतेपणा आहे, तो बाजूला नाही का सरला जाणार. म्हणून ही अखंडता फार महत्वाची आहे. हां, त्याची पण एक गोष्ट सांगते मी तुम्हाला. एक माणूस होता, तो एक घोडा घ्यायला म्हणून बाजारात गेला. त्यांनी घोडेवाल्याबरोबर काय जे बार्गेन करायचं ते केलं आणि एका काही किमतीला त्यांनी तो घोडा विकत घेतला. तो घोडेवाला पण खूप खुश झाला आणि तो म्हणला, "या घोड्याचं खोगीर आणि त्याचा सगळ्याचा चारा-बिरा सगळा मी तो तुम्हाला याच किमतीमध्ये देऊन टाकतो." ते दोघंही खूप. घोडा घेऊन माणूस आला. त्याचा जो घोडाची निगा राखणारा जो माणूस होता, तो ते खोगीर-बिगीर सगळं बघायला लागला, काय आहे त्याच्यात बघायला लागला. तेवढ्यात त्याला एक पुडी सापडली, एक अशी पुरचुंडी सापडली, एक अशी थैली सापडली, की ज्याच्यामध्ये बरीच रत्न होती, बरीच माणकं होती. अशी एक थैली त्याला सापडली. आणि ही थैली सापडली त्याला, तर त्याच्या लक्षात आलं, तो ज्यांनी घोडा विकत घेतला, त्याच्या लक्षात आलं, की अरे ही चुकून या खोगीराबरोबर आलेली आहे, तर आपण जाऊन ती द्यायला पाहिजे. म्हणून तो परत ज्यांनी घोडा विकला त्या माणसाकडे गेला आणि तो म्हणला, तुमच्या या घोड्याच्या याच्या सगळ्या सामानाबरोबर ही थैली माझ्या आहे. तर ही थैली आश्चर्य. तो म्हणला, अरे बापरे, ही थैली आहे आणि माणकं आहेत. हो, मग ती दिसली आणि मी तुमच्याकडे करायला. तर माणूस त्याला म्हणला, मग असं करा, तुम्ही यातली 2 रत्न आणि माणकं स्वतः ठेवून घ्या, कारण तुम्ही ती मला आणून दिली आहे. तर तो म्हणला, ऑलरेडी मी ती माणकं ठेवून घेतलेली आहेत. तो माणूस जो विक्रेता होता, तो ती रत्न आणि माणकं मोजायला लागला आणि त्यांनी ती मोजल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं, की जेवढी असावी तेवढी रत्न आहेत. नाही, तुम्ही ती त्यातली घेतलेली नाहीये ठेवून. तो माणूस त्याला म्हणला, की माझी आणि रिस्क माझ्याबरोबर परत दिलेलं आहे. ही जी इंटिग्रिटी, ही व्हॅल्यू, ती कितवाची. मी विखुरलेली नाहीये, तुकड्यामध्ये नाही. हे असणं हे खूप जास्त महत्वाचं वाटतं. का आध्यात्मिकतेकडे जायचं असेल तर ते महत्वाचं वाटतं मला, की आपल्याला मूल्यांना धरून राहता येणं. आणि मूल्य-बिल्य खूप मोठा असला तरी आपण त्याची साधी विभागणी करू शकतो, की कसं बघू शकतो की जी गोष्ट केल्याने मला आनंद मिळतो, जी गोष्ट केल्याने मला समाधान मिळतं, जी गोष्ट की मला त्रास होत नाही, जी गोष्ट केल्याने मला गिल्ट येत नाही, ती माझी मूल्य. ती इतकी सोपी साधी गोष्ट आहे ती आणि अतिशय काय म्हणतो जपून धरणारी गोष्ट आहे. आपल्याला टिकवून ठेवणारी गोष्ट आहे. तर मूल्य ही जी आहेत, ती आपल्यासाठीची आहेत. हे लक्षात घ्यायला पाहिजे आणि जी गोष्ट करून मला छान वाटतं ती माझं मूल्य. मला गॉसिप करून छान वाटतं का? तर नाही वाटत. मला त्याचा त्रास होतो. मी लोकांना रागवले, आरडाओरडा केला, मी मोठ्या आवाजात बोलले, मी कोणाला दूषणं दिली, मी कोणाला ढोंगी म्हटलं, कोणाला तर मला छान नाही वाटत. मला त्याचं अपराधी पण येतं, मला त्याचं गिल्ट येतं आणि हे जर का मला छान वाटत नाहीये, तर ते मी करणं हे माझ्या मूल्यात बसत नाही. त्यामुळे मूल्य हे खूप सोपं आहे. खूप मोठी-मोठी शब्द त्याला दिले, जर ते मूल्याधिष्ठित वगैरे, तर खूप मोठं वाटतं. पण साधं सोपं की छान वाटतं
आणि काय केलं की मला दुःख, निराशा, अपराधी पण येतं, तर याचा विचार करायला हवा. मग ती मूल्य अशी ठरतात आणि त्यानुसार आपण वागू शकतो. आपण विखुरलेले नाही आहोत, आपण तुकड्यात नाही आहोत, आपण अखंड आहोत. तुम्ही एखादं झाड बघता ना, हा झाड तुकड्यात बघता का हो? आपण झाड नाही तुकड्यात बघत, आपण ते झाड बघतो आणि म्हणतो अरे वा काय सुंदर डौलदार असं झाड आहे असं म्हणतो आपण. आपण ते तुकड्या तुकड्यात नाही बघत. तर मग माणसं जी आहेत, हा तर ती माणसं आपण तुकड्यात का बघतो? का म्हणतो आपण की हा माझा नवरा आहे, ही माझी मैत्रीण आहे, हा माझा आवडता आहे, हा माझा नावडता आहे. माणूस म्हणून आधी स्वतः पहिल्यांदा पाहिलं तर आपण त्याच्याशी वेगळं वागू, आपलं स्क्रिप्ट वेगळं असेल हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून इंटिग्रिटी, अखंडता फार महत्वाची आहे असं मला वाटतं. त्याच्या पुढे जाऊन आपल्याला वर्तमानात राहता येतंय का, हा पण एक खूप महत्वाचा आहे. आपण आयदर भूतकाळात किंवा आपण भविष्य काळात राहतो. टू मच ऑफ भूतकाळ म्हणजे भूतकाळात आपण जास्त रमत असू तर तिथे कुठल्या तीव्र भावना आहेत बघा. तर तिथे रिझेंटमेंट आहे, तिथे गिल्ट आहे, तिथे डिप्रेशन आहे, तिथे उदासीनता आहे, तिथे भीती आहे. जर का जास्त भूतकाळात तुम्ही राहिलात तर ह्या सगळ्या तीव्र भावना तिथे आहे. आता जास्त भविष्य काळात तुम्ही राहिलात तर कुठल्या भावना आहेत? तिथे चिंता आहे, तिथे इन्सिक्युरिटी आहे, तिथे भीती आहे, तिथे या सगळ्या भावना तिथे आहेत. म्हणजे भूतकाळ, भविष्यकाळ याचा आपण जेव्हा जेव्हा विचार करतो आणि वर्तमान हा जणू काही भूतकाळाकडनं भविष्यकाळाकडे जाण्याचा पॅसेज समजतो, तर तसं होता कामा नये. भूतकाळ हा डेड आहे. जे कृष्णमूर्ती असं म्हणतात की पास्ट इज ऑलवेज डेड. तो संपलाय, तो संपलाय त्याचं सगळं. आणि भविष्यकाळ आपल्याला माहिती नाहीये. तर जो काही वास्तव आहे ते वर्तमानात आहे. हा जो वास्तव जो आहे त्याचा आवाका, त्याची जाणीव आपल्याला असणं खूप गरजेचं आहे. वास्तवात राहायचं म्हणजे काय करायचं? वास्तवात राहायचं म्हणजे वास्तवाबरोबर फाईट करायचं नाहीये आपल्याला. त्याच्याबरोबर काय म्हणतो आपण त्याला, भांडण नाही करायचंय वास्तवाबरोबर, कारण ते आहेच आहे. त्याच्याबरोबर भांडण करून काय करणार ना आपण? तर त्याला समर्पित होता येतंय का, त्याला सरेंडर होता येतंय का वास्तवाला, ते पाहायचंय आपल्याला. आणि वास्तवाला जो माणूस सरेंडर करतो, जो वास्तवाला समर्पित करतो, याचा अर्थ तो वास्तव जे स्वीकारतो, तर असं म्हटलं जातं की वास्तव स्वीकारलेल्या माणसाला भराभर ऑप्शन्स दिसतात. ऑप्शन्सचा दारिद्र्य त्याच्याकडे नसतं असं म्हटलं जातं. हा तर हे वास्तव आपल्याला वास्तवामध्ये राहता येतंय का हे बघणं खूप गरजेचं आहे. काय आहे त्याच्यापेक्षा आपण काय असायला पाहिजे याचा विचार अधिक करतो. म्हणजे हे असं असायला पाहिजे, माझी परिस्थिती बदलायला पाहिजे, मला डिग्री मिळायला पाहिजे, मला मिळायला पाहिजे, माझं घर असायला पाहिजे. काय आहे सोडून काय असायला पाहिजे, म्हणजे व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट दॅन व्हॉट शुड बी. कारण ते आता आहे ना, जे आहे ते, जसा माझा आहे ते, त्याच्याबरोबर मी जर का एकरूपता आली, त्याला खरं तर कार्ल रॉजर्स कॉन्ग्रुअन्स असं म्हणतो की मी माझ्याबरोबर एकरूप होणं म्हणजेच ते वास्तवतेबरोबर तादात्म्य पावणं असं त्याला म्हटलं जातं. तर ही एकरूपता येणं खूप महत्वाचं आहे. आपण फार वर्तमान सोडून राहायचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे पंचायत भविष्य काळात आपण राहतो. आपल्या भूतकाळानुसार आपण वागतो. आपण विचारधारणा सुद्धा भूतकाळातल्या असतात, त्याच्यानुसार आपण वागतो. पण ज्यावेळी आपण वर्तमानात राहतो त्यावेळी आपण नाविन्यपूर्ण असं वागतो. तिथे सृजनशीलता आहे असं म्हटलं जातं. त्याच्या पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे सगळ्याच्या पलीकडे जाणं, म्हणजे अतीत होऊन राहणं, ज्याला म्हणतो अतीत होऊन राहणं, तसं आहे. म्हणजे मला कधी कधी असं वाटतं माझा इगो जो आहे ना, अहंकार आहे ना, तो फार फार त्रासदायक आहे. अहंकाराची भिंत आहे असं म्हणतो आपण. आणि हा अहंकार, सगळ्यात तीव्र भावना हे अहंकाराचं खाद्य आहे. आणि जेव्हा जेव्हा आपण भविष्यकाळ किंवा भूतकाळात असतो त्यातून निर्माण होणाऱ्या ज्या भावना आहेत त्या सगळ्या तीव्र आहेत आणि त्यांनी अहंकार आपला जोपासला जातो असं म्हटलं जातं. आपल्याला अहंकाराच्या पलीकडे जायचं आहे. आपल्याला अहंकार टाकून द्यायचा आहे. हे खूप अवघड काम सांगतेय तुम्हाला सगळ्यांना, खूप अवघड आहे ते. कारण
आपली सगळी इमारत उभी आहे. म्हणजे साध्या साध्या गोष्टींमध्ये आपण किती वेगळे आणि किती भारी आहोत हे आपल्याला प्रत्येक वेळी दाखवायला लागतं आणि आपल्याला त्या अहंकाराचे खरं तर आपण बळी पडलेले असतो. अहंकार जितका फुलवत नेऊ आपण तितका तो फुलवत राहतो आपण आणि अहंकाराच्या पलीकडे आपल्याला जाता येत नाही असं आपल्याला वाटतं. अहंकारनं अल्बर्ट एलिस म्हणजे रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपीचे जनक जे अल्बर्ट एलिस आहेत ते म्हणतात हा जो अहंकार आहे ना तो दोन गोष्टीतनं येतो. एक तर स्टुपिडिटी मधनं येतो, मूर्खपणातनं येतो किंवा अज्ञानातनं येतो. तर आता आपणच ठरवायला पाहिजे की आपला अहंकार हा स्टुपिडिटीतनं आलाय का अज्ञानातनं आलेला आहे. कसला अहंकार आहे आपल्याला. अं, आपल्या विमलाताई ठकार आहेत ना त्यांनी खूप सुंदर असं सांगितलं की खूप उच्चच बोलतो ना आणि खूप बोलतो आपण म्हणतो आपलं आयुष्य कसलं आलंय हो, आपलं आयुष्य म्हणजे समुद्रातला एक थेंब, पाण्याचा एक थेंब असं आपण म्हणताना म्हणतो, पण आपल्याला तो थेंब किती वेगळा आहे हे दाखवण्याची खूप गरज असते आणि तो थेंब किती उच्च आहे, भारी आहे हे पण दाखवण्याची गरज असते. पण तुम्ही लक्षात ठेवा समुद्रातला काढला गेला तर तो एका क्षणार्धात विरून जाईल. क्षणार्धात आपण समुद्रात आहोत ना म्हणून आपण आपल्याविषयी इतकं बोलतोय. आपण जरा आपलं एकटं काढून बघा आपलं काय टिकेल, आपण कुठे असू आपल्याला माहिती नाही. हे सगळं जेव्हा मी ग्रुपमध्ये असते ना, जेव्हा मी समाजात असते ना तेव्हा त्या समाजातल्या समुद्रामध्ये हा माझं भुंकणं आहे, हे माझं काय म्हणतो रॉरिंग आहे, ज्याला आपण सिंहगर्जना आहे माझी, की जेव्हा मी समाजात असते त्यावेळी मी एकटी नाही राहू शकत. हा मी एकटी मला बाहेर काढलं अहंकार कोण आहे तेव्हा एकटं कोण ऐकणार आहे माझं सगळं हे. तर माझा अहंकार हा स्टुपिडिटीत आलाय. आपल्याला अहंकाराच्या पलीकडे जायचंय. आपला अहंकार हा भूतकाळ भविष्यकाळातला असल्यामुळे काळाच्या पलीकडे जायचंय. आपल्याला काय वर्तमान पहा म्हणून आपल्याला वर्तमानात राहायचंय. आता हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपण वर्तमान सोडून नाही जाता कामा. आपल्याला खेचून खेचून परत आपल्याला वर्तमानात आपल्याला आणायला पाहिजे. पुढची गोष्ट अशी आहे ती म्हणजे आपल्याला अटेंटिव्ह राहायचंय, आपल्याला अलर्ट राहायचंय. आपल्याला आपला अटेन्शन स्पॅन जितका जास्त तितके आपल्याला डिमेन्शिया सारखे वगैरे आजार मनोकायिक आजार होणार नाहीत. जितकी मी अटेंटिव्ह असेल जितकं मला माझं लक्ष चित्त जितकं स्थिर तितकं जास्त चांगलं. अटेंटिव्हनेस हा फार महत्वाचा आहे. सद्गुरू म्हणून जे साऊथ मधले जे आजकाल त्यांचं खूपच व्हॉट्सअपवरती येतं तर ते असं सांगतात की अटेन्शन ज्यांचं कमी आहे म्हणजे डिस्ट्रॅक्शन ज्यांचं जास्त आहे ती लोक कायम अनहॅपी असतात, ती लोक कायम दुःखी असतात. हा खूप वेळेला आपण आपले खूप डिस्ट्रॅक्ट होतो बघा आपण. हा आपण एका जागी बसू शकत नाही. आता हा तासाभराचा सुद्धा लेक्चर जे आहे ना तर त्याच्यात निम्म्या ते काही लोक उठून जातील, काही लोक काहीतरी वेगळं करतील, काही लोक निम्म्यातनच बंद करून टाकतील. असं आपण खूप वेळा करतो की वी गेट डिस्ट्रॅक्टेड. खूप आपला अटेन्शन स्पॅन कमी असतो. तो जितका चांगला आपण जितके अटेंटिव्ह तितकी आपली बुद्धी तल्लख आणि जितकी आपली बुद्धी तल्लख तितकी आपण जागरूक, तितकी आपली सजगता जास्त, माइंडफुलनेस जास्त असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे अटेंटिव्ह असणं पण खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. त्या ह्याच्यामध्ये त्याच्या पुढची गोष्ट अशी आहे की आपण कनेक्टेड असणं. आपली रिलेशनशिप हा आपला आरसा आहे असं मी मगाशी म्हटलं होतं. आपण आपला कॉन्टॅक्ट आहे का आपण कनेक्टेड आहोत हा दोन गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. आपला कॉन्टॅक्ट आहे म्हणजे काय आपल्याला माहिती आहे की ही व्यक्ती आहे एवढंच आपल्याला माहिती आहे. पण जिथे आपण कनेक्शन लावतो जेव्हा आपण सगळ्यांनी ना आपल्या नातेसंबंधांमध्ये ब्रिज बांधायला सुरुवात केली पाहिजे की माझ्यापासून त्या व्यक्तीपर्यंत एक देवाणी घेवाणीचा एक ब्रिज बांधला गेला पाहिजे, एक पूल बांधला गेला पाहिजे. आणि तो पूल बांधणं म्हणजेच कनेक्टेडनेस आहे. तो पूल बांधणं म्हणजेच एकमेकाला जाणणं आहे, एकमेकाला ओळखणं आहे. तुम्हाला सांगतो रिलेशनशिप मधनच आपण व्यक्त होत असतो. नाहीतर मी सार गीतारहस्याचे म्हणून एक पुस्तक आहे ते लोकमान्य टिळकांचं गीतारहस्याच्या पुस्तकांवरती लिहिलेलं आहे. तर गीता
गीताच्या मध्ये लोक असा विचारलाय प्रश्न त्यांना, ध्यास घेऊन सुद्धा मोक्ष मिळतो आणि कर्म करून सुद्धा मोक्ष मिळतो, तर तुम्ही कशाला महत्व देता? तर एकाने अर्थातच सांगितलंय की मी कर्माला जास्त महत्व देतो, कारण संन्यास होऊन सुद्धा मोक्ष मिळत असेल, पण मला व्यक्त होणं, माझा कस लागणं हे नातेसंबंधांमध्ये जास्त होऊ शकतं, नाहीतर माझा कस लागणारच नाही. आणि जोपर्यंत मला माझा कस लागत नाही, जोपर्यंत मी त्या ऍडव्हर्सिटीज, त्या सगळ्या दुःखद घटनांमधनं जात नाही, तोपर्यंत माझी आत्मउन्नती होणं खूप कठीण आहे. त्यामुळे मला असं वाटतं कनेक्टेडनेस खूप महत्वाचा आहे. माझं व्यक्त होणं, माझं वागणं, माझा आरसा आहे, मला पदोपदी जाणीव करून देतो काहीतरी गडबड करतेस तू, काहीतरी चुकतंय तुझं, काहीतरी तू उगीच बोलतेयस, तू खूप आवाजवरती करून बोलतेयस, तू खूप मायूस होतीयस, तू खूप उदास होतीयस, हे सगळं मला रिलेशनशिपमधनं कळतं. तर त्यामुळे रिलेशनशिप, कनेक्टेडनेस हे पण तितकंच महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं त्या ह्याच्यामध्ये. त्याच्या पुढे जाऊन आपण एकच छोटी गोष्ट सांगते आणि मग पुढे जाऊया आपण. आपल्या भावना आणि वर्तन आपल्या ताब्यात असणं हे पण तेवढंच महत्वाचं आहे. स्थितप्रज्ञता जी आपल्याला गीतेमध्ये सांगितली आहे, जेव्हा कृष्ण अर्जुनाला म्हणतो स्थितप्रज्ञ असण्याचे काही दाखले जेव्हा तो देतो, तेव्हा त्याला स्थिर बुद्धी, स्थित म्हणजे स्थिर आणि प्रज्ञ म्हणजे बुद्धी, तर स्थिर बुद्धी असणं खूप गरजेचं आहे. आता हे सगळं वरचं जेव्हा आपण करत आणू, तेव्हा कदाचित आपली बुद्धी स्थिर होईल, आपल्या भावना आपल्या ताब्यात राहतील आणि आपलं वर्तन हे समाजहिताचं आणि स्वहिताचं असेल. त्यामुळे स्थिर बुद्धीकडे आपला प्रवास जायला पाहिजे. बुद्धीमधली विचलता, बुद्धीमधली चंचलता ही कमी होऊन आपल्याला येण्यासाठी या सगळ्या गोष्टी आपल्याला करणं जरुरी आहे. मी मग अगदी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं बघा, तो पसारा कमी करण्यासाठी या 7, 8, 9 गोष्टी करणं गरजेचं आहे. तर हे सगळं कशासाठी करायचंय, तर आपल्याला हे सगळं समजावून घेऊन त्याच्या याचं आचरण करण्यासाठी आपल्याला हे करायचं आहे. आता त्यातल्या काही हिंदू धर्मामध्ये 3 मार्ग सांगितलेले आहेत, ते म्हणजे भक्ती मार्ग, कर्म मार्ग आणि ज्ञान मार्ग. तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार कुठलेही मार्ग निवडू शकता. धार्मिक गोष्टी करणं याच्यामध्ये वावगं काहीच नाहीये, पण धार्मिक गोष्टीतून आपण आत्मशोधाकडे जातोय का हे बघणं खूप गरजेचं आहे. नाहीतर मी पोथ्यांची पारायणं करणं, पोथी पठण करणं, दासबोधाच्या परीक्षा देणं, गीता वाचन करणं, हे सगळं आपल्याला आत्मशोधाकडे नेतंय का, ते रिच्युअल होतंय, त्याचं कर्मकांड होतंय, हे बघणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. नाहीतर ती नुसतीच गोष्ट सांगायची राहील की आम्ही गीता वाचतो, आम्ही भागवत वाचतो, आम्ही कसं रामायण वाचतो, तर ते वाचायला काहीच हरकत नाही. तो तुमचा प्रांत आहे आणि त्यातनं तुम्हाला मजा येते आणि छान वाटणं हे सुद्धा गरजेचंच आहे. त्यामुळे छान वाटणाऱ्या गोष्टी करायला काहीच हरकत नाही, पण छान वाटण्यापर्यंतच ते मर्यादित न ठेवता छान बनणं म्हणजे गेटिंग बेटरकडे आपण कसे जाऊ याचा पण विचार त्यातनं व्हायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे प्राणायाम, योग, ध्यान हे पण आपापल्या कुवतीनुसार जसं झेपेल तसं आपण करायला काहीच हरकत नाही. पण ते करत असताना परत आपण आपल्यापर्यंत येतोय का, आपला शोध आपल्याला घेता येतोय का, आपल्यामधलं ते चैतन्य याची आपली गाठभेट होणार आहे का, ह्या विचार करूनच ते करायला पाहिजे. नाहीतर आम्ही रोज 1 तास मेडिटेशन करतो आणि 2 तास मेडिटेशन करतो, या फक्त बोलायच्या गोष्टी राहतात. माझ्याकडे एक क्लायंट म्हणजे माझी काउन्सिली होती, ती त्या मेडिटेशनच्या त्या सगळ्या ग्रुपमध्ये खूप ऍक्टिव्ह होती. ती म्हणायची पहाटे 4ला उठते मी आणि मेडिटेशन करते, इतकं मस्त मेडिटेशन होतं 3 तास, माझ्या गुरुनी सांगितलंय आता तू अगदी वरच्या स्टेजला आलेली आहेस. आणि माझ्याकडे ती यायची तर नवऱ्याशी जमत नाही, मुलांबरोबर खूप उडतात, अजिबात ऐकत नाही, मला खूप वैताग आलेला आहे, माझी प्रचंड चिडचिड होते, या कारणासाठी ती काउन्सिलर म्हणून माझ्याकडे यायची. आता मग असं प्रश्न पडतो की तू हे मेडिटेशन कशासाठी करतेयस,
म्हणजे सकाळी 4 वाजता उठण्याचा हा खटाटोप आपण का करतोय हे समजावून घेतलं पाहिजे. कुठलीही गोष्ट करताना आपण आधी ती समजावून घेतली पाहिजे की आपण हे का करतोय, आणि जर का ती समजली गेली आणि त्यातनं आपण ती केली तर त्याचे फायदे तर नक्कीच आहेत. कारण खूपच लोकांनी त्याच्यावरती भाष्य केलेली आहेत. पण हे पण तुम्ही जरूरच करू शकता आपापल्या कुवतीनुसार. पण सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं की आपलं कर्म ओळखणं आणि कार्यरत राहणं. आपलं कर्म कसं ओळखायचं, की जे काम करताना मला सहजता येते, जे काम करताना मला हलकेपणा वाटतो, जे काम करताना आनंद मिळतो, जे काम करताना माझी चिडचिड होत नाही, जे काम करताना त्या कामाची क्वालिटी खूप चांगली असते, जे काम करताना माझ्या याच्यातनं निर्माण होणाऱ्या ज्या वाईब्स आहेत, त्या खूप चांगल्या असतात, सकारात्मक असतात, पॉझिटिव्ह असतात, ते माझं कर्म. आणि ते मला कोणी त्याला चांगलं म्हणो न म्हणो, कोणी ते बघो न बघो, कोणी त्याला ऍप्रिशिएट करो न करो, ते आपण करत राहणं, त्याच्यामध्ये कार्यमग्न असणं आणि आपला आनंद शोधत राहणं, हे जास्त महत्वाचं वाटतं मला. कारण त्याच्यामध्ये विचारांची गती कमी असते, त्याच्यामध्ये भावना तर नसतातच, त्याच्यामध्ये आपण वर्तमानात असतो आणि काहीतरी करत असतो. त्यामुळे ते एक प्रकारचं मेडिटेशन आहे असं मला वाटतं. आणि मेडिटेशन दुसरं काय आहे, विचारांची गती कमी होऊन एक स्वतःपाशी येऊन राहणं, स्वतःपाशी येऊन थांबणं, हे जे काही कर्म आहे आपलं त्याच्याकडे लक्ष देणं. आपल्याला जे पैसे मिळवतो ते करावं लागणारं काम आणि आपल्याला आवडणारं काम हे भिन्न असेल, पण दिवसातला थोडा वेळ तरी आपण आपल्यासाठी पाहिजे की जे आपल्याला आवडतं ते करण्यासाठी. आणि तेच खऱ्या अर्थाने पुढे जाऊन आपल्याला म्हणजे रिटायरमेंट नंतरच्या काळात सुद्धा ते उपयोगी पडणार आहे. म्हणून आतापासून त्याचा खरं ते जोपासलं गेलं पाहिजे, ते बघितलं गेलं पाहिजे की मला काय करायला आवडतं. त्याला कदाचित आपण स्वधर्म असंही म्हणू, सेल्फ डिरेक्शन असंही म्हणू. हे सगळं आपल्याला बघितलं पाहिजे असं वाटतं मला. आणि मग कदाचित आपली सगळी हे अस्थिरतेकडून स्थिरतेकडे, अनिश्चिततेकडून निश्चिततेकडे, असुरक्षिततेकडून सुरक्षिततेकडे, असमाधानाकडून समाधानाकडे, अशांततेकडून शांततेकडे जाण्याची प्रक्रिया तरी निदान सुरू होईल असं मला वाटतं. आपलं अल्टिमेट गोल आपल्याला साध्य करता येईल की नाही मला माहिती नाही, पण त्या गोलकडे, त्या उद्दिष्टांकडे, त्या हेतूकडे जाण्याचा आपला प्रवास हा नक्की सुखकर, चांगला, जास्त आनंददायी असू शकेल असं मला वाटतं. मी हे प्रयत्न करतीये, जमतंय असं नाही, बरेचदा पडझड होते, बरेचदा खालती पडलं जातं, पण परत उठून गाडी रुळावर आणणं हेच आपलं काम आहे आणि ते करत राहणं हे खरं तर आजच्या या सगळ्या व्याख्यानाचा, भाषणाचा हा गोषवार आहे असं मला वाटतं. मी आता इथे थांबते. तुम्हाला काही प्रश्न असतील तर जरूर विचार. मॅडम विचारू का प्रश्न? हो विचारा. खूप छान एक्सप्लेन केलं. खूप गोष्टी इतका सुंदर प्रकाश टाकला आणि फार क्लॅरिटी आली आता. म्हणजे बऱ्याच गोष्टी आपण कुठं चुकतोय हे समजलंय. मला फक्त असं विचारायचं होतं की इगो आणि सेल्फ रिस्पेक्ट याच्यावर थोडस तुम्ही सेल्फ रिस्पेक्ट. ओके. आपला अहंकार आणि आपला आदराच्या नावाखाली अहंकार जोपासला जातोय की काय बघितलं पाहिजे. अहंकाराचा जो शेवट आहे ना तो कायम कुठल्या तरी तीव्र भावनांमध्ये होतो आणि रिस्पेक्टचा जो शेवट आहे ना तो एक अतिशय पॉझिटिव्ह आणि चांगल्या वाईब्स देणारा आहे. जेव्हा मी दुसऱ्याशी रिस्पेक्टफुली बोलते, स्वतःचा आदर ठेवून बोलते, तेव्हा ते एक चांगली ती स्थिती असते. आणि अहंकारामधनं बोलण्याचा किंवा वागण्याचा त्याला एक दर्प असतो आणि तो एक कुठेतरी ॲरोगन्सचा, मी किती शहाणी आहे दाखवायचा किंवा मी किती वेगळी आहे हा दाखवण्याचा तो दर्प असतो खरं तर. पण रिस्पेक्ट ही व्हॅल्यू आहे, रिस्पेक्ट हे मूल्य आहे
आणि अहंकार याच्या पलीकडे आपल्याला खरं तर जायचंय. त्यामुळे अहंकार आणि रिस्पेक्ट या दोन खूप भिन्न गोष्टी आहेत. आपण हे बघितलं पाहिजे की जेव्हा मी रिस्पेक्टफुली वागते आणि स्वतःला रिस्पेक्ट देते तेव्हा माझी भावनिक स्थिती कशी असते आणि जेव्हा मी अहंकाराने बोलते आणि वागते तेव्हा माझी भावनिक स्थिती कशी असते. या दोन गोष्टी जर का आपण बघितल्या तर तुम्हालाच लक्षात येईल की अरे हा माझा अहंकार बोलतोय. आणि हा जो आहे तो रिस्पेक्टमध्ये काही दाखवायचंच नाहीये ना, मला काही सांगायचंच नाहीये, काही दाखवायचंच नाहीये, सिद्धच करायचं नाहीये. हा, तर ते अगदीच लगेचच लक्षात येऊ शकतं. थँक्यू मॅडम. थँक्यू. आणखी कोणाला काही प्रश्न आहेत? मी खूप अवघड बोललीये का म्हणजे का प्रश्नच पडले नाही का इतकं मी अवघड बोललीये की मॅडम खूप छान झालं, खूप छान सांगितलं. नक्कीच नव्हतं. खूप मला तर खूप सोपं वाटलं. मनाला भेटलं खरं सांगायचं तर, आणि तसं वागायचं नक्की प्रयत्न करू. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. कोणाला काही प्रश्न आहेत का? नाहीतर मग सेशन समाप्त करायचंय आपल्याला. मी कादंबरी बोलतेय आणि जर कोणाला प्रश्न नसतील तर मग आपण आता इथे समाप्त करून थांबूयात. अनुराधा काय करूयात? हा, चालेल नीलांबरी, चालेल. बहुतेक प्रश्न झालेत आणि मग नंतर देऊया आपण उत्तर कोणाचे आले तर. हो, चालेल. सर्वप्रथम म्हणजे खूप औपचारिक असलं तरी अनुराधाचे खूप मनापासून आभार. आणि मला स्वतःला सुद्धा खूप गोष्टी नव्याने कळल्या आणि खूप छान वाटलं. सेशन खूप खूप सुरेख झालं अनुराधा. थँक्यू सो मच. वेलकम. समअप करायचं तर रॉय केणेकरांची एक कविता आहे की हा देह तुझा पण देहातील तू कोण, असं ते विचारतात. तर मला वाटतं या सगळ्या भाषणामध्ये अनुराधाच्या आपल्याला आपला स्वतःचा आत्मशोध ही त्याची थीम होती. त्याच्यात तिने अब्राहम मॅस्लो, अल्बर्ट एलिस, व्हिक्टर फ्रँकेल, कार्ल रॉजर्स या सगळ्यांबरोबर आपलं संत वाङ्मय रोजच्या दैनंदिन जीवनातल्या गोष्टी आणि दैनंदिन जीवनातले अनेक किस्से, सद्गुरूंचे किस्से असं सगळं सांगून तिचा त्याच्यावरचा खरं म्हणजे किती अभ्यास आहे तेही आपल्या लक्षात आलं. आणि या सगळ्यांचं वाङ्मय एकत्र करून हे लेक्चर देणं फार अवघड होतं. पहिला तिचा जो मुद्दा होता की अध्यात्म हे रिटायरमेंट नंतर करायची गोष्ट नाहीये, तो दैनंदिन जीवनाचा भाग असायला हवा, हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यासाठी अनुराधानी 8 मुद्दे सांगितले. त्यातला पहिला होता तो सेल्फ अवेअरनेस, स्वतःची जाणीव आधी आपल्याला व्हायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी वॉच, ऑब्झर्व, अंडरस्टँड आणि ऍक्सेप्ट हे स्वतःसाठी तिने करायला सांगितलं. दुसरा मुद्दा होता की प्रत्येकाला आपल्या आयुष्याचा हेतू, पर्पज काय आहे ते ओळखता आलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपल्याला त्याच्यावर काम करता यायला हवं. आणि ते काम करता येण्यासाठी आपल्याला आपलं मन त्याच्यासाठी मुक्त असायला हवं. मुक्त समाजापासून मुक्त किंवा कुठेतरी जाऊन वेगळीकडे राहणं असं मुक्त नाहीये. माइंड शुड बी फ्री आणि फिअरलेस. त्याच्यासाठी जे करायला हवं आहे ते आहे ते म्हणजे अटॅचमेंट कमी करणं. कारण तुम्ही स्वतःच्या विचारांकडे, स्वतःच्या मनाकडे लक्ष केंद्रित करायला लागलात किंवा लागायची सुरुवात ही अटॅचमेंट कमी करणं याच्यातून होते. पुढचं तिने सांगितलं की पुढचा तो अगदीच ऑब्व्हियस मुद्दा आहे की हे करताना तुमचं व्यक्तिमत्व किंवा तुमचे विचार स्वैरपणे जे धावत असतात त्याला एक एकसंधता, अखंडपणा यायला पाहिजे. आता एका क्षणात एक विचार, पुढच्या क्षणी एकदम दुःख, मध्येच कुठेतरी त्रास असं जर होत असेल तर ते थांबवण्याकडे तुमचा कल असायला हवा. त्याच्यासाठी अर्थातच भूतकाळ आणि भविष्यकाळ या दोन्हीपेक्षा आत्ताच्या या क्षणामध्ये तुम्ही जगायला हवं. आणि करोनाच्या काळात मला वाटतं हा संदेश खूप महत्वाचा आहे. आपलं पुढे काय होईल किंवा भूतकाळात आपण कसं चांगलं होतं सगळं आणि जग कसं बदललं याचा फार विचार करण्यापेक्षा आत्ताच्या क्षणात जितकं आनंदाने जगता येईल तितकं आपण जगायला हवंय. कारण कोरोना व्हायरसचा काळ खरोखर आता सगळ्यांनाच अवघड चाललेला आहे. याच्यासाठी या सगळ्याच्या पलीकडे म्हणजे
जे काही दैनंदिन जीवनातले मोह माया राग लोभ असतात, ज्यात जास्त करून नकारात्मक भावना असतात, त्यांच्या पलीकडे जायला हवं. आपला अहंकार इगो सोडता यायला हवा. त्याच्यासाठी आता सतत अटेंटिव्ह राहणं आणि कनेक्टेड असणं, अशा तिने पुढच्या 2 गोष्टी सांगितल्या. त्या दोन्ही गोष्टींसाठी प्रत्येक क्षणी सजग राहायला पाहिजे. आपण प्रत्येक माणसाशी कसं वागतो, म्हणजे आरिबीटी अनुराधा अत्यंत उत्तम घेते आणि त्याच्यात नेहमी म्हणलं जातं की तुम्ही रिस्पॉन्स देताय का रिॲक्शन देताय, हे दर प्रत्येक क्षणाला तुम्ही स्वतःला आजमावायला पाहिजे. आणि आपली रिॲक्शन जात असेल तर ती थांबवून आपण रिस्पॉन्सिव्ह असणं सुरू व्हायला पाहिजे. हा स्वतःत फार मोठा बदल आहे आणि तो करायला लागतो. 3 गोष्टी तिने शेवटी समअप करताना सांगितल्या, त्या म्हणजे धार्मिक आध्यात्मिक असणं, प्राणायाम योगा ध्यान करणं, हे सगळं चांगलं आहे. पण तो आत्मशोधाचा प्रवास आहे का रिच्युअल होतंय? केवळ मी 2 तास देवाची पूजा करतो किंवा तिनेच उदाहरण दिलं तसं रोज 2 तास योगासनं करतो, याच्यातून आत्मशोधाकडे, या आधीच्या सगळ्या 8 गोष्टींकडे तुम्ही जाताय का? तो प्रवास आहे का? हे आजमावणं गरजेचं आहे. आणि तिने शेवटचा मुद्दा खूप चांगला सांगितला, कारण आपल्याला जे करायला आवडत नाही ते केल्यामुळे, करायला लागल्यामुळे आपली चिडचिड किंवा आपला हे सगळा प्रवास खूप रॅट रेस मध्ये आपण स्वतःला झोकून दिल्याने खूप त्रासदायक होतो. त्यामुळे स्वतःला आवडणारं एक काहीतरी काम, छंद तुम्ही रोज जोपासायला हवा. जगजीत सिंगनी गायलेली एक गझल आहे, त्यात असं जगजीत चित्रा सिंगनी, की त्यात ती असं म्हणते की मुझको मेरी आवाज सुनाई नहीं देती, कैसा ये मेरे जिस्म में एक शोर मचा है. मला वाटतं की हा स्वतः आवाज हे सगळे आजूबाजूचे गलबला कमी करून ऐकण्यापर्यंत पोहोचण्यासाठी अनुराधाने खूप चांगल्या टिप्स दिल्या. तिचे परत एकदा आभार. पुढच्या शनिवारी 4:30 वाजता भेटूया. थँक्यू. ओके, धन्यवाद नीलांबरी. धन्यवाद.